चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन दिल्ली यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी अरुण बन्सीलाल भाविक यांची निवड करण्यात आली आहे। ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष तेजकरण चव्हाण यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य सचिव रवींद्र खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विदर्भ अध्यक्ष अभय व्यास यांच्या अध्यक्षतेखाली, विदर्भ उपाध्यक्ष देवेंद्र पुणकर, विदर्भ सचिव अनिल गुप्ता, विदर्भ संघटक प्रभाकरराव कुलट यांच्या सहमताने करण्यात आली। या निवडीमुळे केंद्रीय मानव अधिकार संघटनेमध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या क्षेत्रात त्यांना नवी जबाबदारी मिळाली असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे। अरुण भाविक हे एक चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत। त्यांच्या पाठीमागे अनेक संस्थांचे बळ आहे। कोणत्याही सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असून त्यांच्या निवडीमुळे यवतमाळ जिल्ह्यात बातम्यांना अधिक बळ मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। यावेळी केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटन दिल्ली महाराष्ट्र राज्य सचिव रवींद्र खेडकर, विदर्भ अध्यक्ष अभय व्यास, विदर्भ उपाध्यक्ष देवेंद्र पुणकर, विदर्भ सचिव अनिल गुप्ता, विदर्भ संघटक प्रमुख प्रभाकरराव कुलट, यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष सचिन अडसळ, शीतल भाजीवाले, यवतमाळ जिल्हा सह कोषाध्यक्ष अरुण भाविक, यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय भुरे, यवतमाळ जिल्हा कोषाध्यक्ष कुमारी केतके, अरुण भाविक सहसचिव तसेच अकोला जिल्हा टीम यांच्या वतीने अरुण भाविक यांचे अभिनंदन व पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या। शुभेच्छुक म्हणून केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटन दिल्ली महाराष्ट्र राज्य विदर्भ उपाध्यक्ष व सिटी इंडिया मराठी न्यूज उपसंपादक अकोला जिल्हा प्रतिनिधी देवेंद्र पुणकर, सावरा मंचनपूर तर्फे अरुण भाविक यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले। या बातमीचा आढावा घेतला यवतमाळ जिल्हा उपसंपादक अभय व्यास, सिटी इंडिया मराठी न्यूज।